बुलेटिनची सुरुवात एका अत्यंत मोठ्या बातमीने आपण करतोय। बातमी आहे राहुल गांधींच्या उमेदवारी संदर्भातली। राहुल गांधींना दुसरी उमेदवारी अखेरीस जाहीर झालेली आहे। राहुल गांधी वायनाड सोबत यावर्षी अमेठीतनं नाही तर रायबरेलीमधनं निवडणूक लढवतील। तर अमेठीमधनं गांधी कुटुंबियांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी दिली गेली आहे। अर्ज भरण्याची मुदत आजच संपतेय, त्यामुळे आज दुपारी रायबरेलीसाठी राहुल गांधी आपला अर्ज दाखल करतील। प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्यासोबत असतील। रायबरेलीमधनं आतापर्यंत सोनिया गांधी निवडणूक लढवायच्या, परंतु यावेळेला मतदारसंघातलं लोकसभेची निवडणूक न लढवता राज्यसभेवरती जाणं सोनिया गांधींनी पसंत केलं आणि राहुल गांधींना हा मतदारसंघ मिळालाय। अधिक माहिती देतात सोमेश कोलगे। सोमेश, गांधी कुटुंबियांचा परंपरागत मतदारसंघ, सोनिया गांधी आतापर्यंत इथलं प्रतिनिधित्व करायच्या, राहुल गांधींना आता संधी मिळते। ज्ञानदा, आजच राहुल गांधींची उमेदवारी रायबरेलीतून जाहीर झालेली। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अमेठी आणि रायबरेलीत आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता, परंतु आतापर्यंत उमेदवारी जाहीर झाली नव्हती। आज एकदम सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा निर्णय झाल्याचं कळतंय। आता कालपर्यंत अशी चर्चा होती की अमेठीमधून राहुल गांधी लढणार, परंतु ते रायबरेलीत गेलेत, कारण असंही म्हटलं जातंय की अमेठीपेक्षा रायबरेली हा सेफ मतदारसंघ वाटतोय, कारण 2019 साली सुद्धा रायबरेलीमध्ये सोनिया गांधी जिंकल्या होत्या। 1980 साली तिथे राजनारायण जिंकले आणि 1900 जवळपास 96-98च्या लोकसभेसाठी अशोक कुमार सिंग हे भाजपचे खासदार तिथून निवडून आले होते। अदरवाईज कायम रायबरेली मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे आणि काँग्रेसचेच खासदार कायम होते। त्यामुळे तो रायबरेली मतदारसंघ हा काँग्रेसचा एक प्रकारे गड आहे आणि अमेठी मतदारसंघातील गणित बदललेलं पाहता गेल्या वेळी तिथे असलेला वोट शेअर हा जवळपास भाजपचा 49% होता, तर काँग्रेसचा 43 ते 44% होता। या अमेठी रायबरेलीच्या बाबतीत मात्र चित्र वेगळं होतं। काँग्रेसचा वोट शेअर हा 45% जास्त होता आणि भाजपचा वोट शेअर गेल्या वेळी 33% होता। त्यामुळे रायबरेली हा सेफ मतदारसंघ आणि मूळ जो सगळा मुद्दा होता राहुल गांधी अमेठी किंवा रायबरेलीत जाण्यामागे, तो म्हणजे की गांधी घराण्यातील कोणीतरी उत्तर भारतातील लोकसभेची जागा सुद्धा लढवावी, कारण संपूर्ण उत्तर भारत हा भाजपची पकड मजबूत होत चालली आणि काँग्रेसची पकड सैल होत चालली आहे। त्या कारण काँग्रेसच्या जर मोठ्या नेत्यांनी उत्तर भारताकडे पाठ फिरवली तर संपूर्ण उत्तर भारत हा भाजपला देऊन टाकल्यासारखं होईल, असं एकंदरीत काँग्रेसमधील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचं तिथल्या स्थानिक उमेदवारांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे अमेठी किंवा रायबरेलीतून किंवा उत्तर भारतातल्या कुठल्या तरी मतदारसंघातून गांधी घराण्यातील उमेदवार असावा हा आग्रह होता। तर रायबरेलीतून प्रियंका गांधी आणि अमेठीतून राहुल गांधी असतील असं वाटत होतं, अशी चर्चाही सुरू होती, पण दोघांनी सुरुवातीला नकार दिला। नंतर शेवटी सोनिया गांधींनी फोनवरून बोलणं केलं आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार अमेठी रायबरेली करता करता अखेर राहुल गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढण्याचं ठरवलंय आणि ते आता रायबरेलीतून सुद्धा लोकसभेचे उमेदवार असतील। धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अविनाश जाधव यांच्या